आत्ता जस्ट बसमधून उतरले आणि बसमध्ये एक घटना झाली, म्हटलं तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावी. घटना अशी झाली, कंडक्टरच्या सीटजवळ मी उभा होती, कारण सोमवार असल्यामुळे बसमध्ये खूप गर्दी होती आणि तिथे एक बाई आणि एक माणूस बसला. तो माणूस उतरला आणि त्याच्या बाजूच्या खिशामधनं मोबाईल खाली पडला. त्या बाईनं हात बघितलं तसा तो झाकला, पण मी तिच्याकडं बघतीये हे तिनं मला जाणवलं आहे. त्याचा पडला की मला कन्फ्यूज होती, त्याचा पडला का तिचा, पण तिला जाणवलं की मी बघते. मग तेव्हा तिनं 2 मिनिटांनी तो माणूस उतरून थोडासा लांब गेला, तेव्हा आवाज देऊन सांगितलं की मामा तुमचा फोन पडला आहे. मग मी जोराने सांगितलं मामा तुमचा फोन पडला आहे. पण मग एक विचार केला की आपलं स्वतःचं आपल्याला पचत नाही. एखादं सापडणं वेगळं, पण ते जाणून बुजून चोरणं ही वेगळं. आपलं आपल्याला पुरत नाही तर लोकांचं कसं पुरणार आहे. पण अख्ख्या म्हणजे 10 ते 15 मिनिटाच्या प्रवासामध्ये तिनं एकदासुद्धा माझ्याकडे बघायची हिंमत केली नाही. मग जे लोक तुमच्याकडे बघून बोलत नाही ना, तर याच्यावरून ठरवा की ते खरंच खोटे असू शकतात आणि कोणाचं चोरल्यानं आपलं काही भलं होणार नाही. कारण आपल्याला आपलं पुरत नाही. सापडणं वेगळं, पण जाणून बुजून चोरणं वेगळं. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा आणि शेअर करा.